मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। कांद्याच्या एरणीला आग लागून शेतकऱ्याचे 2 ते 2.5 लाख रुपयांचं नुकसान झालं। ही घटना पेडगाव तालुका खटाव येथे रविवारी 19 तारखेला रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। याबाबत सतीश शंकर जगदाळे राहणार वाकेश्वर यांनी पोलिसांमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून माहितीनुसार पेडगाव गावच्या हद्दीत बेंद नावाच्या शिवारात श्री जगदाळे यांची शेत जमीन आहे। या ठिकाणी त्यांनी सुमारे 450 ते 475 कांद्याच्या पोत्यांची ऐरण लावून ठेवली होती। श्री जगदाळे हे काल सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास कांद्याच्या ऐरणीची साफसफाई करून घरी परतले होते। त्यानंतर रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास पेडगाव येथील अक्षय जगदाळे यांनी कांद्याच्या ऐरणीला आग लागल्याचं सांगितलं। त्यावेळी श्री जगदाळे आणि त्यांचे मित्र अशोक फडतरे हे दोघे पेडगावला गेले। त्यावेळी श्री जगदाळे, श्री फडतरे तसंच एकनाथ जगदाळे, अक्षय जगदाळे, नानासाहेब जगदाळे आणि अन्य ग्रामस्थांनी ही आग विझवली। मात्र या आगीत श्री जगदाळे यांच्या कांद्याच्या सुमारे 450 ते 475 पिशव्या जळून 2 ते 2.5 लाख रुपयांचं नुकसान झालं। आगीचे नेमके कारण समजू शकलं नाही। श्री जगदाळे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार एस साळुंखे करतायत। दरम्यान मागील वर्षी याच ठिकाणी कांदा ऐरणीचे प्लास्टिक, कागद आणि इतर साहित्याची नासधूस करण्यात आली होती। तर 6 महिन्यांपूर्वी पाईपलाईन दारी इलेक्ट्रिक मोडतोड करून नुकसान करण्यात आले होते। याबाबत वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। मात्र संबंधित इसमावर कारवाई न झाल्याने विकृत मनोवृत्तीच्या लोकांचे मनोधैर्य वाढल्याने आज लाखो रुपयांची हानी झाल्याची चर्चा आहे। आवाज द्यायला पाहिजे। माझ्याकडे काय म्हणतो मला बोलायचं मोबाईलवर नाही की स्वतः करायचं। मी सतीश शंकर जगदाळे सध्या पेडगाव या ठिकाणी आमच्या शेतामध्ये उभा आहे। परवा माझी पूर्ण ऐरण भरून झाल्यानंतर रात्री 10:30च्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जाणून बुजून माझी ऐरण पेटवली आणि माझे नुकसान केले। माझे नुकसान हे वारंवार बऱ्याच वेळा झालेले आहे। पाठीमागेही माझ्या दुसऱ्या शेतात, आता मी आमच्या गावाशेजारच्या शेतात उभा आहे आणि दुसरं एक शेत इथून 2 किलोमीटर लांब आहे। याही शेतावर माझी वारंवार पायपा तोडणे, केबल तोडणे, दारी मोडणे, ठिबक तोडणे असा वारंवार प्रकार घडलेला आहे। तरी सदर गोष्टीची कायद्याने सखोल चौकशी होऊन मला योग्य तो न्याय मिळावा। बघून गेले प्रतिनिधी सूरज भांडवलकर। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।